हॅलो. चला ब्रेक संपला आणि मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. हॅलो. 2 बॉल 3 रन. सुंदर असा शॉट. पट्ट्यात काय बदला नाही आणि लेग बाईचा अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा सुंदर बॉल. चांगलं एसटी रक्षकाकडून संघासाठी धावा अडवताना. 4 बॉल 4 रन. सुंदर अशी बॉलिंग अंकेश सारंग यांची. पुन्हा एकदा चांगला बॉल. योग्य डिलिव्हरी बुंदा होता तेवढ्याच चांगला खेळून काढलाय आणि डॉट. लास्ट टू गो. 5 बॉल 4 रन. शेवटचा बॉल अंकेश. पुन्हा एकदा चांगला बॉल. पाल्याला लागून लेग बाईज मध्ये 1 रन. ओव्हर 5 रन. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे मंदार स्मृतीचे व्हाईस कॅप्टन यश मोरे. सुंदर असा बॉल आणि विकेट. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन मुफीस डावकऱ्या हाताचा बॅट्समन. पुन्हा एकदा चांगला बॉल तेवढा चांगला शॉट 1 रनांसाठी आणि अंपायरचा डिसिजन नॉट आउट.
2 बॉल 6 रन. सुंदर अशी बॉलिंग यश मोरे यांच्याकडून आपल्या संघाला चांगल्या अंपायरचा डिसिजन वाईड बॉल. पहिली अवंतर धाव यश मोरे यांच्याकडून. 2 बॉल 7. पुन्हा एकदा चांगला शॉट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण राजेंद्र यांचं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मंदार स्मृती या संघाकडून आपल्याला वारंवार दिसून येतोय. मागील काही टुर्नामेंटमध्ये सुंदर अशी क्षेत्ररक्षणामुळे टीमला वरती आणलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल एक्सटी रक्षकाकडून घाण आणि 1 रन. चांगला बॉल लेग साइडला खेळलेला. 5 बॉल 10 रन. लास्ट टू गो. हो, सुंदर असा बॉल, चकवा बॉल आणि इकडे गेला विकेट. मिडल स्टंप डीजे. नवीन बॉलर तिसरी ओन घेऊन येतोय संघाचा कप्तान यश भिसे. पुन्हा एकदा चांगला शॉट, घाण क्षेत्ररक्षण आणि चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टनला कुठेतरी मागे ढकललंय मितेश यांनी. सुंदर प्रकारची बॅटिंग मितेश यांची आपल्या संघाला हर वेळेस बॅक करताना. दुसरा बॉल घेऊन येतोय यश भिसे. एक अवंतर बॉल आणि 1 रन. नो आणि 1 रन. 1 बॉल 16 रन. एक्सपिरियन्सनी भरलेला हा खेळाडू योगेश कोटिया. फिल्डिंगचा अंदाजा घेताना पुन्हा एकदा 9 बॉल आणि तेवढा चांगला बॉल ढकढक. नो वरती. एक बॉल 21 रन. पुन्हा एकदा अवंतर धाव. अंपायरचा डिसिजन वाईट. कुठेतरी मोठी ओव्हर दिसताना यश भिसे यांच्याकडून कॅप्टनला दाबून ठेवलाय एका एक्सपिरियन्स प्लेअरनी. पंजा तर खोललाच आहे. बघू द्या कसं कव्हर करतो यश भिसे. परत एकदा नो बॉल आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाकडून. नो बॉल वरती एकच रन आलाय अवंतर धाव म्हणून. 1 बॉल 23 रन. कुठेतरी ओव्हर मोठी होताना दिसते. यश भिसेंना 1 बॉलासाठी 13 रन द्यावे लागलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला कमबॅक करताना रजत गायकवाड यांच्या हातात बॉल जाताना. सुंदर असं क्षेत्ररक्षण. संघाकडे बॉल येत नाहीये कारण की बॉलर कुठेतरी घाबरून बॉलिंग टाकतोय. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे आपल्या टीमला वरती नेण्यासाठी. दुसरा बॉल आणि हा तिसरा बॉल घेऊन येतोय तो यश.
परत एकदा नो बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण किरण भालेराव यांच्याकडून. 2 धावा भेटणार. 26. 2 बॉल 26 रन. तिसरी ओव्हर कुठेतरी मोठी होताना. पुन्हा एकदा चांगला शॉट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे अंपायरचा कॉल, नॉट आउट. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट्स मितेश आणि योगेश यांच्यामध्ये. 3 बॉल 27 रन. अजून पण 3 बॉल बाकी. सुंदर असा बॉल, स्विच हिटचा प्रयत्न केलेला, अपयशी ठरला. 4 बॉल 27 रन. 2 टू गो. पुन्हा एकदा नो बॉल आणि 1 रन धावून काढलाय. 4 चेंडू 29 धावा. कॅप्टन आणि व्हॉइस कॅप्टन एक दुसऱ्यांना कान मंत्र देताना. बघू द्या यावेळी आता काय चेंजेस घडतोय बॉलिंग मध्ये. 2 बॉलांसाठी 4 बॉल 19 धावा अजूनपर्यंत आलाय. सुंदर असा बॉल, चांगला कमबॅक करताना यश. 5 बॉलांमध्ये आतापर्यंत 19 रन दिले यश यांनी. शेवटचा बॉल आणि हा सुंदर लास्ट बॉलला गेलाय विकेट. चांगली नो बॉल आणि विकेट. बॅट्समन नॉन स्ट्राईकला येताना ओमकार. आतापर्यंत मंदार स्मृतीचा सर्वात उत्कृष्ट बॉलर डेथ ओव्हर टाकताना परत एकदा आपल्याला दिसतोय राजेश. पुढे एकदा चांगला शॉट आणि चौकार. क्रीज का गाना सुनेगा क्या? श्रेयस कदम यांच्याकडून उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. 2 बॉल 35 रन. आपल्या संघासाठी 3 रन वाचवताना श्रेयस कदम. पण एकदा चांगला शॉट, मिस हिट झालाय. 1 रन पूर्ण. 3 बॉल 36. आतापर्यंत संघाला एक साइडनी सांभाळताना मितेश. पुन्हा एकदा चांगला शॉट आणि चौकार. डीजे. चार बॉल 40 रन. पुन्हा एकदा नो बॉल आणि सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण रजत यांच्याकडून. उत्कृष्ट दर्जाचा थ्रो. नो +1. 4 बॉल 42. अजून पण 2 बॉल बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल.
चांगला शॉट आणि चौकार. शेवटचा बॉल. आतापर्यंत स्कोर झालाय तो 46. पुन्हा एकदा चांगला शॉट, मिस हिट परत एकदा आणि तेवढंच उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. 48 रन पूर्ण, सॉरी 47 रन पूर्ण आणि 48 चा टार्गेट असणार आहे मंदार स्मृती या संघासाठी. चला टॉस साठी या. क्वार्टर फायनल क्रमांक 1. मानस सरोवर आणि त्यांच्या विरोधात सीवूड्स चॅलेंजर्स. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक झालेला आहे. टॉस साठी लगेच या. आपण टॉस करणार आहोत. टीम कॅप्टन या स्पर्धेतील क्वार्टर फायनल क्रमांक 1 सुपर 8 ला आपण सुरुवात करणार आहोत. यानंतर त्यासाठी पहिली आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल क्रमांक 1 मानस सरोवर त्यांच्या विरोधात सीवूड्स चॅलेंजर्स. दोन्ही टीम कॅप्टन चला लगेच या. चलो आपण टॉस करणार आहोत. कालचा बर्थडे बॉय, काल पार्टी द्यावी लागेल म्हणून स्टेजवरून पळाला, परंतु आज आलाय. पार्टी नको, फक्त टॉस उडवे. चला टॉस केला जाईल. लपव, खिशात नको ठेवू. कॉल सीवूड्स चॅलेंजर संघाचा असेल. टॉस केला जाईल. सुपर 8 ची पहिली लढत. टेल इज कॉल. गेला 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 आणि आला हेड. आलाय हेड आलाय. डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. आता मात्र सुपर 8 मध्ये आपण पदार्पण केले. सुपर 8 ची लढत आणि या चमचमणाऱ्या ट्रॉफ्यांपासून आपण एक पाऊल खऱ्या अर्थाने दूर आहोत. तर या अनुषंगाने आपण पाहतोय की समोरचा संघ देखील ताकदवान संघ आहे. तर आपले सामने झालेत या संघासमोर. आपल्याच ग्रुपमधून आहे. आता वर्चस्वाची लढाई असेल कारण नॉकआउट आहे. तर आपण कितपर्यंत रोखणार? आमचं टार्गेट असेल की समोरच्या टीमला 50च्या खाली आम्ही रोखू आणि बॅटिंग करून चेस करू. पर्व क्रमांक 2 मध्ये खेळत असताना या फायनल डे मध्ये कसं वाटतंय? खूपच चांगलं वाटतंय. चांगली आयोजित केलेली टुर्नामेंट आहे KF बॉईज आणि WXYZ संघाकडून आणि मी विकी दादाचं खूप खूप आभार मानतो या टुर्नामेंटबद्दल. थँक्यू. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. जाऊया आपण लगेच मॅचकडे. सीवूड्स चॅलेंजर्स चे कर्णधार विजयदादा आहेत. सामना चालू राहील, परंतु विजयदादा आता काल ज्या चुका झाल्या त्या आपण सुधारल्यात. आता एक नवीन संधी आली आहे सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. आत्मविश्वास आपल्या संघाचा किती मोठा झालाय? कालची जी शेवटची मॅच झाली त्यानंतर टीमचा आत्मविश्वास 200% ने वाढलेला आहे आणि त्याच आत्मविश्वासाने आम्ही ही मॅच खेळू. 2 रन. नक्कीच शून्य आपल्याला बॉल. देखील शुभेच्छा असेल दोन. कारण महत्वाची लढाई चालू आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या कॉम बॉक्स मध्ये. वैभव दादांचा आवाज आपल्या कानावर जरूर पडेल. पहिल्याच बॉलापासून खूप वेगळी सुरुवात आणि 2 रन. पुन्हा एकदा चांगला स्विच हिटचा प्रयत्न अपयशी ठरला आणि इकडे इकडे अंपायर डिसिजन लॉक झालाय. दोन्ही पंच सल्ला मसलत करताना सुंदर असं क्षेत्ररक्षण शिवनेरी वॉरियर्स यांचं. चलो गाइस, तब तक क्रिस का गाना सुनेगा क्या?
लॉक केलंय त्वरित तुमच्यापर्यंत. सुंदर असं क्षेत्ररक्षण टीम शिवनेरीकडून आपल्याला बघण्यात येत आहे. अंकेश सुंदर असा शॉट, बिंदी गेंद, फिरता बॉल, अंकेशला काही समजला नाहीये. संघाचं पूर्ण असं भार आता आला आहे यश भिसे यांच्यावरती. जेवढ्या ओव्हरमध्ये त्यांनी रन दिले आता ते बॅटिंग पूर्ण करणार. बडे मॅच का बडा खिलाडी यश भिसे, आणि नो बॉलवरती आला आहे 1 रन. नो +1. दोन बॉल 6 रन. पुन्हा एकदा चांगला शॉट, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण भावेश यांच्याकडून. अंकेश पुन्हा एकदा चांगला बॉल, तेवढंच चांगलं उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण सचिन यांच्याकडून. आणि चांगलं कव्हरअप करताना आपल्या टीमला रमेश दादा, 40 वर्षाचा एक्सपिरियन्स झोकताना आपल्या टीमसाठी. हा प्लेयर नाहीये, हा स्टार आहे, लेजेंडरी प्लेयर रमेश दा. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि विकेट. डीजे शेवटचा बॉल असणार आहे. रन झालेत 8. नवीन बॅट्समन किरण आपल्या फर्स्ट मॅचचा डेब्यू करताना, मंदार सेकंड मॅचचा डेब्यू करताना मंदार स्मृती या संघासाठी. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 9 रन, 5 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा नो बॉल आणि नो +1. शेवटच्या बॉल टाकण्यासाठी ही जडमड, धडतड आणि फडफड होताना ओमकार यांच्याकडून. किती झाले? 11 रन, 5 बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल, तेवढा चांगला शॉट, चौका, स्विच हिट. डीजे ओव्हर, 1 ओव्हर 15 रन. दुसरी ओव्हर घेऊन येतोय भावेश. सुंदर असा बॉल, चकवा दिलेला बॉल. बॉलला हाईट होती, दिशा होती, सगळं काय होतं, पण बॅटीला काय बॉल लागला नाही. 1 बॉल 15 रन. सुंदर अशी बॉलिंग भावेश यांची, साई प्रसादचे नामांकित बॉलर. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि चकवा. 2 चेंडू 15 रन. 16 मध्ये 33 ची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल, पण यावेळी चौकार. डीजे
पुढे एकदा चौथा बॉल चांगला आणि इकडे योगेश यांनी विकेट नाही घेतलाय. काहीतरी मोठं षडयंत्र असणार याच्या पाठी योगेश यांचं, म्हणून त्यांनी हा विकेट घेतला नाही, हातातला विकेट घालवलाय. 4 बॉल 19 रन. सुंदर अशी बॉलिंग भावेश यांची आतापर्यंत. पुढे एकदा चांगला बॉल, 1 रन पूर्ण. 5 बॉल 20 रन. शेवटचा बॉल असणार आहे. किरण 5 बॉल मध्ये 5 रन आतापर्यंत दिले. सुंदर अशी ओव्हर. पुन्हा एकदा चकवा बॉल. अपील केली आहे पण अपील असणार अपयशी, कारण की ओव्हर झाली आहे पूर्ण. सुंदर अशी बॉलिंग भावेश यांच्यातर्फे. दुसरी ओव्हर एकदम अवजडून टाकलेली आपल्या संघासाठी. 2 ओव्हर 20 रन झालेत आणि 2 विकेट गेलेत. 12 बॉल 28 ची गरज. जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 8च्या घरात. स्पार्टन सोबत त्यांची मॅच असणार आहे. स्पार्टन संघ, बलाढ्य संघ, किशोर यांचा संघ, जे थोड्या वेळा पहिले जिंकून परत एकदा आराम करायला बसलेत. नवीन बॉलर महेश मुळे, सर महेश मुळे यांच्या नावाने यांना ओळखलं जातं. पहिला सुंदर बॉल, फिरकीचा बॉल होता, बॅटच्या पट्ट्यात काय आला नाही आणि 1 रन. 1 बॉल 21 रन झालेत आतापर्यंत. 11 मध्ये 27 ची गरज. नो बॉलचा इशारा. पिचच्या एकदम बाहेर टाकलेला बॉल. 11 बॉल 26 ची गरज. 22 धावा आतापर्यंत फालकावरती लागलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, तेवढा चांगला चौकार. डीजे पुन्हा एकदा चांगला बॉल, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर असा स्विच हिटचा प्रयत्न केलेला. अंपायरचा डिसिजन नट आउट. किती बॉल? 1 रन. 9 बॉल 21 ची गरज. आतापर्यंत स्कोर झालाय 27. 3 बॉल 27 रन. पुन्हा एकदा चांगला शॉट आणि विकेट. डीजे राम इन द मिक्स. चार बॉल 27. 2 to go असणार आहे. पुन्हा एकदा चांगला उत्कृष्ट फिल्डिंग विजय गणवट यांच्याकडून. हाताचा नाही तर पायाचा वापर केलाय. पोटामुळे वागता आलं नाहीये पण चौका वाचवलाय. सुंदर असा शॉट अमर यांचा अपयशी ठरलाय, कारण की उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. मित्रांनो, कुठे बघितलं ना, हे सगळा जो शिवनेरीचा 5 बॉल 28 रन. 7 बॉल मध्ये 20 ची गरज. पुन्हा एकदा चांगला शॉट आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सचिन यांचं. 6 बॉल मध्ये 19 ची गरज. मित्रांनो, कुठेतरी बघितलं ना, हा जो शिवनेरी संघ आहे हा 40+ घरातला संघ आहे. एवढ्या वेळामध्ये त्यांनी कधी या टुर्नामेंटला आपली उपस्थिती दाखवली नव्हती, पण ह्यानंतर जी उपस्थिती दाखवत आहे आणि हा जो गेम आणि चेंजिंग आपल्याला दाखवलाय हा खूप उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचा आहे. आपलं काम करून मुलाबाळांना सांभाळून घरातलं टेन्शन एका साईडला घेऊन कसा राग काढता येईल हा राग यांनी मैदानावरती काढून दाखवलाय.
6 मध्ये 5 चौके पाहिजे. खरंच दाद दिली पाहिजे एका एका प्लेयरची. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर शिवनेरीचा सचिन. एक एक्स्ट्रा पडला ना, बाहेर टाकला तो बॉल. पंजा नाही ना. पाच 19 ना, सॉरी 6 बॉल. 6 बॉल मध्ये 19 ची गरज. सुंदर असा बॉल, चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. 5 बॉल 5 चौके. साई ग्रुपाचा नामांकित बॅट्समन अमर. बघू द्या काय करू शकतो आपल्या संघासाठी. पुढे एकदा चांगला शॉट आणि आलाय चौकार. चांगली सुरुवात डीजे. चार बॉल 4 चौके. पुन्हा एकदा चांगला बॉल टॅप केलाय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण श्रीजित यांच्याकडून. किती स्कोर झाला? 3 बॉल 35 रन झाले आतापर्यंत. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शिवनेरी यांच्याकडून. बलाढ्य संघाला बाहेर काढताना 2 बॉल 12 ची गरज. आता जर मॅच मध्ये रंगत येऊ शकते तर त्या नो बॉल मुळे येऊ शकते. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रमेशांचं. पायाच्या मांडीने हा बॉल हलवलाय. पुन्हा जीव टाकलाय या बॉल साठी. काय क्षेत्ररक्षण बघता येईल. आपला जीव तन मन धन या बॉल साठी लावलाय. बघू द्या मित्रांनो, बघू शकता तुम्ही अंगावरचा मास्क कसा कामी येतो. आणि पुन्हा एकदा कॅच आउट. मी त्यांच्याकडून चांगली सुरुवात आणि हा संघ काही वेळातच पोहोचतोय तो सुपर 8 साठी. अभिनंदन शिवनेरी या संघाला. डीजे